लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने जनजागृती मोहिमेला जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सुरुवात। लाच देणार नाही, लाच घेणार नाही, अधिकाऱ्यांनी घेतली भ्रष्टाचार निर्मूलनाची शपथ। 2 नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यात विविध उपक्रमांद्वारे होणार जनजागृती। जीवनाच्या सर्व क्षेत्रात सच्चेपणा आणि कायद्याचे पालन करेन, लाच घेणार नाही, लाच देणार नाही, सर्व कामे प्रामाणिकपणे आणि पारदर्शकतेने करेन, अशी शपथ घेऊन आज जिल्हाधिकारी कार्यालयात दक्षता जनजागृती सप्ताहाचा प्रारंभ झाला। लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत भ्रष्टाचाराविरुद्ध जनजागृती करण्याच्या उद्देशाने या मोहिमेला सुरुवात करण्यात आली। जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या उपस्थितीत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी भ्रष्टाचार निर्मूलनाची शपथ घेतली। यावेळी राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांनी दिलेला संदेशही वाचून दाखवण्यात आला। केंद्रीय सतर्कता आयोग नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार 27 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर या कालावधीत हा दक्षता जनजागृती सप्ताह साजरा केला जात आहे। या प्रसंगी अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, महसूल उपजिल्हाधिकारी डॉक्टर संपत खिलारी, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उप अधीक्षक वैष्णवी पाटील तसेच इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते। या मोहिमेद्वारे भ्रष्टाचार मुक्त समाज निर्माण करण्याचा संदेश देण्यात आला असून नागरिकांनी या अभियानात सहभागी होऊन लाचेची मागणी करणाऱ्यांची माहिती तत्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला द्यावी, असे आवाहन कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।